सो हॅलो गाईज, आज बघू आपण बनवू शाही टोस्ट. तर टोस्ट काढून घेतले आहे मी. मग मी गॅस लावला. त्याच्यानंतर तवा ठेवला. त्याच्यानंतर आपण टाकू तेल. तुमच्या हिशोबाने तुम्ही जेवढं पण टाकू शकता, पण मी 1 चमचा टाकते. त्याच्यानंतर मी टाकला टोस्ट. त्याच्यानंतर हलवून घ्यायचे. असे तुम्ही स्पॅच्युलाने पण हलवू शकता. असं हलवून द्यायचं. पूर्ण ब्राउनिश टाईप व्हायला पाहिजे. सगळं ब्राउनिश झालं. त्याच्यानंतर आपण मस्त ब्राउनिश तेल टाकू. चांगलं असं तेल टाकून वरतून पण थोडं तेल टाकू. मग हलवून घेऊ. वरतून पण तेल टाकू. असं हलवून घ्यायचं चांगल्या पद्धतीने. मी हलवून घेतलं होतं. मस्त कडक करायचं आहे. मस्त क्रिस्पी करून घ्यायचे. पूर्ण क्रिस्पी, एकदम क्रिस्पी टाईप. त्याच्यानंतर आपण करू गॅस बंद. त्याच्यानंतर साखरेचा डब्बा उघडून आपण साखर टाकू. अर्धी कप. मी मेजरमेंट करून घेते. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू. जास्त गोड खायचं असेल तर टाकून घ्या पूर्ण 1 कप. आणि पाणी पण तेवढंच टाकायचं. कप भरून, छोटा कप भरून. मी ही साखर टाकून घेतली आणि मेल्ट करून घेतली चांगली. अशी उकळूपर्यंत मेल्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी ठेचली इलायची. चांगली ठेचून घ्यायची आणि त्याच्या साईड फेकायचं नाही. ते त्याच्यातच टाकायचं आहे त्या सिरपमध्ये, जे आपलं टोस्टचं सगळं बॅट हे त्याच्यानंतर हलवून घेऊ. मस्त कडकदार. त्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं हीट लागू द्यायची गरम असले तर. त्याच्यानंतर जे मी टोस्ट घेतले आहे टाकून द्यायचे. आणि वर खाली करून ताटात द्यायचं. वर खाली करून काढ ना. पाक नाही काढायचा. असं त्याला गाळायचं. हे असं करायचं नाही. असं उचलून ठेवून टाकायचं. टोस्ट घेऊ. तसंच करू. सगळं करून घ्यायचे नीट. खालीवर कर. नीट करून घ्यायचे चांगले. ताट घे ना एका हातात.
त्याच्यावर मी सिरप टाकलं थोडंसं श्वासने. ते सोक करून घेते लगेच. त्याच्यानंतर तुम्ही खाऊन पाहिलं तर काय झालं होतं बाबा. तुम्ही पण हे बनवा आणि हे पुढचे व्लॉग्स तुम्हाला येत राहील करून. मी म्हणले ना थांबा.